तर नमस्कार, आज आम्ही चाळीसगाव मधल्या नगरपालिकेची जी शाळा आहे 1 नंबरची, त्या नगरपालिकेच्या 1 नंबरच्या शाळेमध्ये आलेलो आहोत. सोबत आमचे मित्र वगैरे सहकारी सर्वजण आहोत. आज बघितला तर इथे एका ठाडे नाहीत. या हा जर बघितला अत्यंत तुटलेला आणि खास म्हणजे विशेष म्हणजे राष्ट्रपती त्या शाळेत शिकत होत्या देशाच्या आणि त्यांची अशी दयनीय अवस्था असेल तर खूप वाईट आहे. आज बघितलं तर कौलांची परिस्थिती बघितली तर हे पडणारे आहेत. जर एखाद्या लहान मुलाच्या डोक्यात जर एक कौलं पडले तर काय होईल. शिक्षकांनी म्हणजे इथल्या बऱ्याच त्यांनी सांगितली परिस्थिती की इथे हे कौलं अनेकदा पडले, मुलांना लागलं. जर अशी परिस्थिती आपल्या देशाची असेल तर विकसित भारत म्हणून काय सांगायचं. ही दयनीय अवस्था आहे. खाली तुम्ही पाहिलं होतं की विद्यार्थी हे येता जाता आणि हे कौलं फक्त याला निमित्त पाहिजे की पडेल. आणि जरी या मुलाच्या डोक्यात पडलं तर कसं काय शिकतील. देशाचं भविष्य कसं उज्ज्वल होणार आहे आता हे तुम्हीच सांगायचंय. खूप वेळा यांनी अर्ज केलेत, विनंत्या केल्यात, पत्र पाठवले की तुम्ही ही सुधरवा, परंतु कुठेही इथे लक्ष दिलं जात नाही. खाली विद्यार्थी हे असतात, खाली विद्यार्थी आणि हे वरती तुटलेलं जर बघितलं तर हे दगड ते कौलं हे एका याच्यात पडणार आहेत, हे एका याच्यात पडतील. ही परिस्थिती काय. हे खाली मुलं आहेत, हे कौलं असे पडलेले, हे जर थोड्या थोड्या याच्याने पडलं, हे जर पोरांच्या डोक्यात पडलं तर काय परिस्थिती होईल, काय निर्माण होईल, काय भविष्य आहे का या गोष्टींचं. ह्याकडे कुठेतरी लक्ष प्रशासनाला आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून हे सांगतो की आम्हाला तुमचं राजकारण नकोय, आम्हाला तुमचं पॉलिटिक्स अजिबात नकोय ना. आम्हाला मोठं व्हायचंय. आम्हाला फक्त पाहिजे तर फक्त या सुख सुविधा, ज्या बेसिक सुख सुविधा आहेत त्या आम्हाला इथल्या विद्यार्थ्यांसाठी, देशातल्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी जे मोफत सरकारकडून अपेक्षित आहे, जे त्यांचं कर्तव्य शिक्षण आरोग्य घेणं त्यांचं हक्क आहे विद्यार्थ्यांचा, तरुणांचा, तो आम्हाला फक्त पाहिजे. तर ह्या गोष्टी तुम्ही कुठेतरी लक्षात घ्या. आणि हे आज इथे बऱ्याच विद्यार्थ्यांना लागलेले आहेत कौलं. उद्या कोणत्या मुलाचा मृत्यू झाला तर काय होईल. म्हणून कुठेतरी या गोष्टी तुम्ही लक्ष केंद्रित करा आणि लवकरात लवकर या शाळा सुधारवण्याचं काम करा. अनेक तुम्ही रात्रीतून म्हणाल, तुम्ही 2 दिवसातून 15 दिवसातून तुम्ही फंडिंग उपलब्ध करता, रात्रीतून तुम्ही रस्ते करता, रात्रीतून तुम्ही मोठमोठे पुलं बनवता. तर आमची विनंती, चांगलं काम आहे तुमचं, छान, परंतु रात्रीतून बी तुम्ही एखादी शाळा जी असेल ती सुधरवा, हीच आमची तुमच्याकडून अपेक्षा आहे. धन्यवाद. ही जेवणाची व्यवस्था आहे, ज्या 1 नंबर शाळेची ही व्यवस्था आहे. आज इथे हे तांदूळ, हे भांडे येऊन पडलेले आहेत, परंतु काहीच नाही. परिस्थिती वाईट आहे खूप. इकडे भांडे ठेवलेले आहेत फक्त, हे जेवणाचे तांदूळ वगैरे सगळे उंदरीत नाही. ही परिस्थिती अक्षरशः शिक्षकांनाही ते पडदे लावायला लागतायत का तर त्या ज्या परिस्थिती आहे शाळेची ती झाकण्यासाठी हा पडदा लावलेला आहे. जर शाळेमध्ये काही कार्यक्रम असेल, लाजिरवाण्याची गोष्ट आहे, लाजेकाजे हा पडदा लावून दिलेला आहे की नको वाटायला. आज इकडे बघितलं तर ही शाळेची जी भिंत आहे ती दयनीय झालेली आहे. म्हणून हे असे हे फलकेंनी लावून दिलेले की आपली शाळा कुठेतरी चांगली स्वच्छ आणि कुठे अशी चांगली दिसली पाहिजे, या उद्देशाने त्यांनी या बऱ्याच गोष्टी झाकलेल्या. हा दरवाजा मला वाटतं तुटलेला आहे, हा दरवाजा तुटलेला, त्यामुळे त्यांनी लावून दिलेली ही परिस्थिती आहे. अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थी जर राहत असतील तर देशाचं भविष्य, मला तर वाटतं भारत हा महासत्ताक होण्यापासून कोणी जाडवणार नाही. ही परिस्थिती आहे, हे बघा असं आहे. आणि अशा परिस्थितीत जर गरिबाचे, शेतकऱ्याचे, मजुराचे पोरं जर शिकत असतील तर खूप वाईट परिस्थिती होणार आहे. ये जो देश है तेरा, स्वदेश है तेरा, तुझे है पुकारा. ये वो बंधन है जो कभी टूट नहीं सकता. ये जो देश है तेरा, स्वदेश है तेरा, तुझे है पुकारा.